फिरंग्या, आपल्या दोघांचा संसार म्हणजे आनंदी सहजीवन असेल. आपण दोघं बेस्ट कंपॅनियन असू फिरंग्या. नको, या घराची काही नाताच नको आपलं. हे बघ, कितीही काही झालं तरी ती बेबी आपल्याला नोकरच म्हणणार आहे ना. हे बघ, या घराशी आपलं काही नातं नाहीये. बाई आजी आपली कोणी नाहीये, साकेत दादा सुद्धा आपला कोणी नाहीये. आपण नोकर आहोत या घरातले, फक्त नोकर. जातोय मी. बस बस. मान्य आहे मला, सगळं मान्य आहे. पण म्हणून या घराशी जुळलेलं नातं तोडून टाकायचं का असं? बाई आजीने एवढी वर्ष तुझ्यावर प्रेम केलं, माया केली, ती विसरून जायची? तुला त्यांच्याबद्दल पण काही वाटत नाही? त्यांनी तुझे लाड केले, कोड कौतुक केले, तुला अगदी हवं ते आणून दिलं, तरी त्यांच्याशी असं वागायचं आपण? मग बाई आजी त्या बेबीला का काही बोलत नाही? का तिला घरातून हकलून देत नाहीत? अरे ती त्यांची मुलगी आहे, हं? लाडवलेली आहे ती, असंच वागणार. आणि हे बघ, बाई आजींचं आता वय झालं, त्यांना टेन्शन सहन होत नाही, त्याची तब्येत बिघडते त्यांची, बघतोयस ना तू. पण ते आत्ता ग, या आधी सुद्धा बाई आजी त्या बेबीला काहीच बोलायच्या नाही. ती ऐकून घ्यायची का त्यांचं? ऐकून घ्यायची का? तू जरा शांत डोक्याने विचार करायला शिक. नको गाई, मी विचार केलाय. हे बघ, आपण जाऊया इथून. इथे राहून फक्त त्रासच होणार आहे आपल्याला. माझे शब्द लक्षात ठेवाय. ही लोक कधीच आपल्याला त्यांच्यातलं म्हणणार नाहीये. ताई, मला एक सुंदर नाजूक गुलाबाचं फुल द्या ना. इंग्लिश ॲक्सेंट, फॉरेन स्टाईल आणि चेहऱ्यावर चाम भारी. इंग्लिश ॲक्सेंट, फॉरेन स्टाईल आणि चेहऱ्यावर चाम भारी. अनिकेतचं नाव घेते. फिरंग्या, हीच आपली दुनिया खरी. तूच माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस. आयुष्यभर माझ्या प्रेमाची साथ देशील ना? अहो पैसे. हा? पैसे पैसे. हो, सॉरी. किती झाले? 10 रुपये. हे घ्या. सुट्टे. राहू दे. हे बघ तेजो, घर म्हटलं म्हणजे सगळ्या स्वभावाची माणसं असतात. त्या सगळ्या माणसांना आपल्याला सांभाळून घ्यायचं असतं. आता बाई आजी, साकेत दादा, अनिकेत, कियारा, ही लोक तुझ्यावर प्रेम करत नाहीत, हा? तुझ्याशी नीट वागत नाहीत,
किती काय काय केलंय त्यांनी आपल्यासाठी. अरे 1 महिन्याचा सुद्धा नव्हतास तू या घरात आलास तेव्हा. बाई आपल्याला इथे घेऊन आल्या तेव्हापासून हे घर आपलं झालं. तुझं कोड कौतुक, तुझं शिक्षण, त्याची फी, वह्या, पुस्तकं, एवढंच नाही तर तुझा प्रत्येक वाढदिवस सुद्धा त्यांनी अगदी धूमधडाक्यात साजरा केला. थोडा असा विचार करून बघ की समजा बाईंनी आपल्याला या घरात आणलं नसतं तर कुठे गेलो असतो आपण, कुठे राहिलो असतो. तुम्हाला हे चांगलं घर, चांगलं शिक्षण, चांगलं खाणं पिणं हे मी करू शकले असते. माझं फिरंग्यावर प्रेम आहे हे मी आज आईला सुद्धा सांगून टाकणार आहे. तुझ्या काकांनी तर आपल्याला रस्त्यावरच काढलं. छवी, हा काय ग बघ जरा ह्याच्याकडे. तेजा, हे काय लागलंय? कुठे मारामारी करून आलास तू? मी कशाला कुठे जाऊन मारामारी करू. त्या बेबीने मला, बेबी आत्या म्हणायचं. माझी हत्या नाहीये ती, तुमची असेल. तुमच्या बेबी आत्याने पुन्हा एकदा माझा अपमान केलाय. मला पुन्हा एकदा नोकर म्हणाली ती. मी चांगला बाहेर जात होतो, चांगले कपडे घातलेले, हे बघ काय करून ठेवलंय. तेजा, हे अरे हो शांत, काय हे केवढा राग. तू बेबी त्याचं बोलणं का मनाला लावून घेतोयस? तुला माहितीये ना ती कशी आहे. ती दरवेळेला आपल्याला बोलत असते. कधी शिकणार तू हे सगळं? कधी तिच्याकडे दुर्लक्ष करणार? आणि तू बाकी सगळ्यांना बघ ना घरामध्ये, बाकी सगळे आपल्याशी किती चांगले वागतात, किती प्रेम करतात आपल्यावर. तू त्यांचा विचार कर ना. बेबी त्याचा कशाला विचार करतोय? दुर्लक्ष कर तिच्याकडे. कळतंय का? ते काय नाही, मी बाई आजीलाच विचारतो ना आता. आम्हाला कुटुंबातलं म्हणतात ना त्या, मग आमच्यासाठी त्या बेबीला घराबाहेर का नाही काढत? अरे मला हे कळत नाही, सगळे का सहन करत बसतात तिला. एकतर ती कोणाशीही चांगलं वागत नाही. तुला किती तर समजावून सांगितलं तरी कळत नाही तेजू. हे बघ, आपण कुटुंबासारखे आहोत, कुटुंब नाही. आणि ती बाई आजींची मुलगी आहे, ही अशीच वागणार, कळलं? पण या घरामध्ये आश्रित आहोत, त्यामुळे बाई आजींचे हे उपकार आपण कधीही विसरायचे नाहीत. आणि तू त्यांच्या कुटुंबातलं एक होऊन त्यांच्यावर अधिकार गाजवायला जाऊ नकोस, कळलं? परत मला ही भाषा नकोय तुझी. आणि त्यांना बेबी आत्या म्हणायचं, कळलं? आहे सगळं असं आहे. आपण आपल्या लायकीत राहायचं आणि हे स्वीकारायचं. खरं तर बाई आजी आपल्याला आपल्या लायकीपेक्षा जास्त मान देतात, हेच खूप आहे आपल्यासाठी. कळलं का तुला? कळलं ग. पुन्हा पुन्हा तेच तेच सांगू नकोस मला. ए तेजा, तेजा ऐक. तेजा कसं समजवायचं या मुलाला कळतच नाही मला. खरं तर गरिबांनी स्वप्न सुद्धा काटकसरीनेच बघायचे असतात. आपण नोकर हे थोडं सुद्धा विसरता कामा नये आपण. मालक आणि नोकर यांच्यातली लक्ष्मण रेषा ही चुकूनही ओलांडता कामा नये. आपली आणि राजगुरूंची बरोबरी नाही होऊ शकत. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. आपण कुटुंबासारखे आहोत,
कुटुंब नाही. आपण नोकर हे थोडस विसरता कामा नये आपण. मालक आणि नोकर यांच्यातली लक्ष्मण रेषा ही चुकूनही ओलांडता कामा नये. आपली आणि राजगुरूंची बरोबरी नाही होऊ शकत. कधीच नाही, कधीच नाही. पुढच्या 24 तासात त्या मुलाला कळलंच पाहिजे की तुझं त्याच्यावर प्रेम आहे. खरं तर गरिबांनी स्वप्न सुद्धा काटकसरीनेच बघायचे असतात. आई तुझं बरोबर आहे. माणसाने अंतरुण बघून पाय पसरायचे असतात. मी उगाच मोठी मोठी स्वप्न बघत होते. काही दिवस ती जगत होते, पण काही भावना मनाच्या कोपऱ्यातच ठेवून द्याव्या लागतात. छवी, 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 चल लवकर गुड न्यूज दे. सगळं ऐकायचंय मला. सांग कसं प्रपोज केलंस, त्याने काय रिॲक्ट केलं, सगळं इन डिटेल ऐकायचंय मला. बोल. हॅलो. अजून पण त्याच्याच विचारात गुंगेस हा? छवी बोल ना यार, सांग ना काय काय घडलं. तू काय म्हणालीस, तो काय म्हणाला, आणि मला सांग तू डिरेक्टली लग्नासाठी प्रपोज केलंस की फक्त आय लव्ह यू म्हणालीस? नाही म्हणजे तसं फक्त आय लव्ह यू म्हणाली असशील तरी काही प्रॉब्लेम नाहीये, बाकीच्या गोष्टी होतात हळूहळू. पण मला सगळी डिटेलमध्ये. फिरंगे आमचं नाही जमू शकत. का असं का म्हणतेस तू? तो काही म्हणाला का तुला? त्याने रिजेक्ट वगैरे केलंय तुला? बघ माझ्याशी डिटेल मध्ये बोला, असं वरवर बोलू नकोस. काय झालंय, भांडलात का तुम्ही? हा काय झालंय, असं अचानक का वाटतंय, सांग ना. आमची बरोबरी नाही होऊ शकत फिरंग्या. मी विसरून गेले होते. आमच्यासारख्या माणसांना स्वप्न सुद्धा काटकसरीने बघावी लागतात. एखादी महागडी गोष्ट आवडली की लगेच ती विकत नाही ना घेऊ शकत. ती गोष्ट आवडलीये ही भावना मनातच ठेवून द्यावी लागते. प्रेमाचं हे असंच असतं. एखादी व्यक्ती आवडली तर ठीक आहे, ती आवडली. ती भावना महत्वाची. ती व्यक्ती आवडली म्हणून आपण आयुष्यभर त्या व्यक्तीसोबत नाही ना राहू शकत. आणि फिरंग्या बोल ना काय. फिरंग्या कधी कधी काही गोष्टी नाही जुळून येत. आपण हा विषय इथेच थांबवूया. का थांबायचं आपण? मला प्लीज फिरंग्या, आता आपण प्रेम या विषयावर काहीच बोलायला नको. माझ्यासाठी प्रेम हा विषय इथेच थांबला. तू माझा चांगला मित्र आहेस, तुला माझी काळजी आहे, यासाठी थँक्यू. पण हा विषय इथेच थांबवूया.
करेक्ट आहे मी चांगला मित्र, पण चांगला मित्र फक्त विचारपूस करून थांबत नाही. जो काही प्रॉब्लेम असेल त्याच्यावर सोल्युशन पण काढतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. शांभवी, काय कसला विचार करतेस? तो राजनाथ गेला आता. मी जोपर्यंत स्वतःच्या डोळ्यांनी तो मेला आहे बघत नाही ना, तोपर्यंत माझा विश्वास नाही बसणार या गोष्टी. बरोबर आहे तुझ्या भावना मी नाही समजू शकणार. मला माहितीये तुला खूप अस्वस्थ वाटतंय शांभवी, पण काळजी करू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. आणि आता आपण दोघं मिळून नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करू शकतो ना, हो की नाही? जास्त विचार करू नकोस. काय काय झालं? सावकाश. अगं पाणी आणतोस का प्लीज? खूप हा आणतो. सावकाश. तो राजनाथ मेलाय की नाही हे तर मी नंतर बघीन. त्याआधी मला तुझ्यापासून सुटका करायची. तुझा स्पर्शही नकोय मला. अशी यावर आहे ना माझ्याकडे जालिम उपाय. शांभवी, पाणी पाणी. तू जास्मिनचा पप्पू मारलायस का? I'm so sorry. ऍक्च्युली तू अचानक जवळ आलास तर मी फ्रेश पण नव्हते झाले, त्यामुळे कपाटात जो परफ्यूम हाती आला तो मी लावला. मला नव्हतं माहिती जॅस्मिन परफ्यूम आहे. खरंच मी शपथ विसरून गेले होते की जॅस्मिन परफ्यूमची अलर्जी आहे तुला. आणि ते राजनाथ ते विचारत सगळे डोक्यात. मी किती बावळ आहे. मी ही गोष्ट कशी विसरू शकते? हो. I'm so sorry. शांत. ऐक ना, हे चुके. तू झोप आज शांत इथे. मी आजच्या दिवस बाहेर झोपतो. नाही झोप ना, काही नाही होणार तुला. जॅस्मिनची अलर्जी. मी इथे झोपूच शकणार नाही शांभवी. मी जातो बाहेर. तू झोप शांत. गुड नाईट. मी आहे बाहेर. आज I'm so sorry. I'm sorry. Sorry. Jasmine perfume. वाह. तुला असंच तरसत आणि तडफडत ठेवणार आहे मी आयुष्यभर. असंच तुला माझ्या तालावर नाचावं लागणार आहे. बट्ट्यातल्या सरस्वतीबाई, आता तू आणि तुझं हे सगळं कुटुंब
कसं रस्सा तळाला जातं ते बघ. आय एम सॉरी फिरंग्या, पण माझं तुझ्यावर प्रेम आहे. मी तुला नाही सांगू शकत, कारण आपली बरोबरी नाही होऊ शकत. आई म्हणते ना ते बरोबर आहे. या घरात आम्ही आश्रित आहोत, त्यामुळे आपलं नातं कधीच नाही जुळू शकत. फिरंग्या, मी तुझ्यापासून लांब राहणंच योग्य आहे. त्यामुळे आता मी तुझ्यापासून जितकं जमेल तितकं दूर राहणार. ताई, तू इथे अशी खाली का बसलीस? काही नाही, सहजच. तू रडत होतीस का? नाही अरे, अजिबात नाही. बरं, मग माझी शपथ घेऊन सांग बघू की तू रडत नव्हतीस म्हणून. अरे शपथ वगैरे काय घालतोयस? मी नव्हते रडत. तू थोडी अपसेट होते. काय झालं? काही नाही अरे, काहीच नाही. काही नाही रे, थोडी बाबांची आठवण आली. ताई, तुला बाबा आठवतात? हो, आठवतात ना. खूप नशीबवान आहेस तू. बाबांना बघितलंयस? मी त्यांना कधीच बघितलं नाही. माझ्या जन्माआधीच ते गेले. आपण इथे का आलो हे सुद्धा मला तुमच्याकडूनच कळलं. काकांनी आपल्याला खूप त्रास दिला म्हणून आपण बेघर झालो. पण याचा अर्थ असा आहे का की आपल्या त्या घरावर काहीच हक्क नाहीये? आपण तिथे पुन्हा कधी जाऊच शकत नाही? नाही तेजा, आपण नाही जाऊ शकत तिथे, कारण ते ऐकणारच नाहीत आपलं. त्यांना आपल्याला कायद्याच्या भाषेमध्येच समजवावं लागेल. पण त्यासाठी वकील हवेत, पैसा हवा. ताई, आपल्याला आपल्या हक्काचं घर मिळालं ना की आपण तिथे हक्काने राहू. आपल्याला त्रास द्यायला नसेल कोणी तिथे, आपला अपमान करायला नसेल कोणी तिथे. ती बेबी हत्या आहे ना, ती खूप त्रास देते का मला. आईला सुद्धा सारखं काहीतरी बोलत असते ती. नाही सहन होत मला ते. मग कधी कधी मनात विचार येतो की आपली ही अशी परिस्थिती कधीच बदलणार नाही का ग? मग मी खूप अपसेट होतो. मग मला अभ्यास करावा असंही वाटत नाही. हे तेजा, नाही हा, असा विचार नाही करायचा कधीच. उलट तू असा विचार कर ना, आपण दोघे मिळून काहीतरी करू. सध्या मी कमवते, तू तुझं शिक्षण पूर्ण कर, मग तू पण कमवायला लाग. मग आपण दोघे मिळून आपल्या हक्काच्या घरी जाऊ. ताई, मग मी अभ्यासच नाही करत ना, काहीतरी काम करतो. हे बघू का, शिक्षणात वेळ वाया घालवायला नको आपला. ए तेजा, हे असं नाहीये बोलायचं अजिबात. शिक्षण हवंच. आणि तू जर का चांगलं शिक्षण नाही घेतलंस तर तुला चांगली नोकरी कशी मिळेल? आणि बायची काय म्हणते लक्षात आहे ना, एक वेळ पैसा गरजेपुरता कमवा, पण शिक्षण हवं. आणि तू कशाला उगाच टेन्शन घेतोयस? मी आहे ना, मी सध्या नोकरी बघतेच आहे. मी आधी जॉब करते, मी पैसे कमवते. मग हळूहळू तू शिक्षण घे, तू पण पैसे कमवायला लाग. आपण दोघं एकत्र मिळून पैसे कमवू आणि आपल्या हक्काच्या घरी जाऊ. तेजा, आपण दोघं जर पॉझिटिव्ह राहिलो तर सगळं छान होईल. तू फक्त अभ्यास कर, बाकी सगळं मी बघेन.
अजिबात निराश होऊ नकोस, कारण जिथे छवी असते तिथे देव सुद्धा टेन्शन घेत नाही. बरोबर. त्यामुळे तुम्हाला प्रॉमिस कर की तू जोमाने अभ्यास करशील ना? होत आहे. तसं कोणी पण, आणि परत असा विचार करायचा नाहीये. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तू भांडतेस काय माझ्याशी? वाजले बघ किती. एकतर लांब राहतो आपण एकमेकांपासून, काय ते असं भांडण. मीट मी सून यार. आणि ऐक ना, काही नाही, जाऊ द्या, सोड. या, बाय बाय बाय, सी यू सून, बाय. छवी, माझ्यासाठी प्रेम हा विषय इथेच थांबला. यार असं कोण असेल ज्याच्याबद्दल छवी मला काहीच सांगत नाही? फाइंड आउट करायला हवं. त्यात छवीलाच विचारतो. नाही, छवीने ऑलरेडी या विषयावर नाही बोलणार असं सांगितलंय. परत जर जाऊन तिला हे सगळं विचारत बसलो तर तिला असं वाटेल तिच्या पर्सनल आयुष्यात उगाच ढवळाढवळ करतोय. नको. आय गेस हे सगळं मी माझंच फिगर आउट करायला हवं. तेच बरं. छवी अँड मिस्टेरियस गाय. अनिकेतवर कामाचा ताण वाढलाय. त्याच्यावर एकदम खूप मोठी जबाबदारी पडली. मला वाटतं अनिकेतसाठी एखादा मदतनीस द्यायला हवा. मला वाटतं आपल्या शाळांमध्ये ना आपण काही बदल केला पाहिजे. युनिफॉर्म खूप जुना झालाय, तो आता जरा अपग्रेड करू. अभ्यासक्रमामध्ये. बाईजी गुड मॉर्निंग. दादू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाश्ता करून घ्या, आधी गोळ्यांची वेळ झाली तुझ्या. छवे, तुझी आई कुठे आहे? सकाळपासून दिसली नाही. आई सध्या मिशन मसाले यावर आहे. अगं ती वाळवणं घालती बाहेर. उन्हाळा आला नाही का? तिचं सुरू झालं. तिचं आवडीचं काम आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये वाळवणं करायची. मिरच्या, सांडगे, पापड अगदी निगुतीने करते. हो ना, आलेच. भैयाची आपली माई किती काम करते ना. हो साकेत, मला काय वाटतं माहितीये, आणि तू अनिकेत दोघं पण किती कामात बिझी असता रे. अनिकेत उशिरापर्यंत काम करत बसला होता. साकेत, आपण अनिकेतला एखादा असिस्टंट शोधूया ना रे. भैयाची माझ्या मनातलं बोललीस तू अगदी. अनिकेतवर ना खरंच खूप वर्कलोड आहे सध्या. त्यामुळे त्याची मदत करण्यासाठी कोणीतरी असिस्टंट ठेवायलाच पाहिजे. काय सध्या तो वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स वरती काम करतोय. शिवाय मोरू काकांचा प्रोजेक्ट आहे खूप मोठा, त्याला कोणीतरी मदतीला पाहिजेच. बघ रे जरा, तू शोध जरा कोणतरी चांगला असिस्टंट. बाईजी, अगं गोळ्यांची वेळ झालीये, नाश्ता करायचंय ना. नाही, मी नंतर घेते. थांब, जरा महत्वाचं चालू आहे. थांब. छवे, इकडे. काय ग तू? काय? आणि काय सारखा विचार करत असतेस ग? आता पण मी बघत होते, विचारच होतीस. काय विचार करतेस? तुला काही बोलायचंय का माझ्याशी? बोल. ते
भैयाजी मला नोकरी करायची. काय नोकरी? छवे, तुला इथे काय कमी आहे का? नाही नाही नाही, तसं अजिबात नाहीये. मग भैयाजी, मला आमचं घर परत मिळवायचं. त्यासाठी मला काकांवर केस करावी लागेल. केस करायची म्हटलं तर वकील शोधावा लागेल आणि वकिलाची फीस देण्यासाठी माझ्याजवळ पैसे हवेत आणि पैशांसाठी मला नोकरी करावी लागेल. पार्ट टाइम जॉब मध्ये हे सगळं नाही पॉसिबल होणार. मला फुल टाइम जॉब करावा लागेल. प्लीज भैयाजी, तुझी परवानगी असेल तर मी बाहेर नोकरी बघू का प्लीज? कशाला? हे बघ छवी, तुझ्या काकांवर जर केस करायची असेल ना तर मी चांगला वकील शोधून देईन. नको काळजी करू का. घर जर विकत घ्यायचं असेल ना तर मी ते विकत घेते. माझ्यासाठी काय फार मोठी गोष्ट नाहीये. तू नुसतं सांग मला. नाही भैयाजी, मला आमचं घर माझ्या हिमतीवर मिळवायचं. आतापर्यंत खूप केलंस तू आमच्यासाठी. तू आम्हाला शिकवलंस, आम्हाला मोठं केलंस, पण आता सगळं मला करायचंय. इथे राहून सगळं आयतं मिळवायची सवय झाली आहे. तसं नकोय मला. आणि आता मी मोठी झाली आहे, मी माझी जबाबदारी घेऊ शकते. त्यामुळे प्लीज मला बाहेर नोकरी करू देत ना भैयाजी. छवी, तुला नोकरी मिळाली असं समज. म्हणजे म्हणजे काय म्हणजे? आपल्या राजगुरू शिक्षण संस्थेचा एवढा मोठा डोलार आहे, एवढं मोठं ऑफिस आहे आपलं, हो मग आणि ते सोडून तुला मी बाहेर कुठेतरी नोकरी करू देईन? मला वाटतं अनिकेतची असिस्टंट म्हणून आपण छवीला अपॉइंट करूया.